नमस्कार. महामंथनमध्ये आपलं स्वागत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. कराड उत्तरमधील वाघेरी गणात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत अनिता सतीश वेताळ. त्या आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण थोडीशी बातचीत करणार आहोत. या निवडणुकीला त्या सामोरे जात आहेत त्या अनुषंगाने. नमस्कार. आता आपण या निवडणुकीला सामोरे जातच आहात, तर थोडंसं आम्हाला तुमच्या पार्श्वभूमी, आपलं शिक्षण कुठं झालं आणि आपलं माहेर कुठं आहे, सासर कुठलं आहे, याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मी अनिता सतीश वेताळ. सुरली माझं सासर आहे आणि माझं माहेर शिरोडे आहे. शिरोड्याचं नाव अनिता सर्जेराव थोरात आणि माझे वडील सर्जेराव तुकाराम थोरात. ते माजी सरपंच आहेत. त्यांनी 15 वर्ष सरपंच पद घेतलेलं आहे. आणि माझी आई कमल सर्जेराव थोरात या पंचायत समितीच्या सदस्या होत्या शिरोडे गणातून. आणि माझं शिक्षण कराडमध्येच झालं आहे. महिला कॉलेजला माझं शिक्षण झालं आहे. ग्रॅज्युएशन झालं आहे कंप्लीट माझं. म्हणजे तुम्हाला घरातूनच राजकीय वारसा आहे. हो. मग आता जे निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे, या सामोरे जाताना वाघेरी गण आहे, वाघेरी गणाची रचना किंवा तिथल्या लोकांशी तुमचा संवाद कसा होतो आहे? वाघेरी गणात तर भरपूर प्रतिसाद चांगला आहे. महिलांसाठी महिलांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आणि तसंच गावं 10 आहेत आमच्याकडे. 10 गावात वाघेरीत काल गेलेलो आम्ही. वाघेरीमध्ये आम्हाला महिलांनी बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिलेला आहे की आहे बाबा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे. तुम्ही पुढे चाला, आम्ही आमची गावं बघू नका, तुम्ही पुढचीच बघत राहा. सांगितलं तुम्ही जशी 10 गावं आहेत, तर 10 गावापर्यंत तुमचा आजपर्यंत प्रचार झालेला आहे? हो, बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत गावं आमची. आणि काल करवडीत गेलेलो. वाघेरी झाली, वडोली, निळेश्वर, रिसवड, अंतवडी, पाचुंत आणि मेरेवाडी आणि शामगाव, सुरली, कामती एवढी गावं आहेत आम्हाला. ज्या वेळेला तुम्ही लोकांशी संपर्क करताय, तर तिथं समजा ग्रामीण भागच आहे हा सगळा. मग ग्रामीण भागातल्या लोकांच्या काही समस्या समोर येतात का? काही लोक तुमच्याशी संवाद साधताना बोलतात का? हो, बरेच जण बोलतात आमच्याकडे काही सुविधा नाही आहेत. पण मी बऱ्यापैकी असं केलं की म्हणजे आमदार साहेबांच्या ह्याच्यातून माध्यमातून मी तुम्हाला नक्की प्रयत्न करीन त्या गोष्टींचा. तुम्ही मतदार म्हणजे वाघेरी गणातल्या मतदारसंघात तुम्ही फिरताय, तिथले लोक बऱ्याच ठिकाणी काही सर्वांशी संपर्क होतो असंही नाही, परंतु अशा लोकांपर्यंत तुमचा संदेश आम्ही पोचवण्यासाठी हा जो प्रयत्न करतोय, त्या संदर्भात त्या लोकांना आपला काय संदेश असेल? लोकांना मी एवढंच सांगेन की सगळ्या गोष्टी परिपूर्णपणे मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत पोचण्या. तुमच्या समस्या असतील किंवा काही म्हणजे आरोग्याच्या असतील किंवा बाकी आणखीन काहीही असतील, त्या मी सोडवण्याचा त्यांच्यापर्यंत प्रयत्न करणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं मध्यंतरी जे सुरुवात केलेली म्हणजे महायुतीच्या सरकारने जे लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, त्या अनुषंगाने आपण कितपत पोहोचलेलं आहे लोकांपर्यंत? बऱ्यापैकी सर्वांनाच लाडकी योजना चालू आहेच. आणि आमदार साहेब म्हणा, आदरणीय जे लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, त्या अनुषंगाने आपण कितपत पोहोचलेलं आहे लोकांपर्यंत? बऱ्यापैकी सर्वांनाच लाडकी योजना चालू आहेच. आणि आमदार साहेब म्हणा, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा, त्यांनी या माध्यमातून बऱ्यापैकी प्रयत्न केलेलेच आहेत. जिल्हा परिषद कोपर्डे गटातून सौ स्वाती चव्हाण आणि वाघेरी गणातून मी अनिता वेताळ आणि शिरोडे गणातून श्री दत्तात्रय शेलार, आम्ही तिघेजण उमेदवार आहोत. आमच्या तिघांचं चिन्ह आहे कमळ. आणि कमळासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा.